चला पंच, सामना त्वरित चालू करायचा. अजून पहिल्या फेरीतील 2 सामने बाकी आहेत. सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. तसेच सामना त्वरित या ठिकाणी चालू होतोय आणि हिरकणीवाडी बीच संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक यांना पाहायला मिळेल आपल्याला. दिलीप पण लॉन्टरला पाहायला मिळेल आपल्याला. म्हणून त्याला गोलंदाजी मारकर अजय दिलीपने असा उंचा झेल उडवलाय आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केलं जातं आणि पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केलं जातोय आणि पहिल्याच चेंडूवरती एक झेलच्या स्वरूपात येते. संघाचे संयोजन नायक दिलीप या ठिकाणी बाद होतो. इथे मात्र आघाडीची जोडी मैदानात आली होती आणि पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केला जातो आणि पहिल्याच चेंडूवरती दिलीप या ठिकाणी बाद होतोय आणि बॅटरी नंबर 3 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला रमेश असेल एक चांगला फलंदाज आहे हिरकणीवाडी बीच संघाचा. बघूया दिलीपची जागा घेण्यासाठी आपल्याला रमेश आहे आणि रमेश या ठिकाणी कशी या ठिकाणी फलंदाजी करतो पाहूया. अमरेशी संघाकडून संघाचं फलंदाजी करतो पाहूया. अमरेशी संघाकडून संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हातात पण अजयचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि वाईट चेंडूवरती धाव करतो इथे मात्र संघाचं खातं ओपन केलं जाते आणि इथे मात्र संघाची धावसंख्या बरं होती. धावसंख्या होती ती 1-5 1 धाव. आतापर्यंत एक चेंडू हाताळला एक गहू तंबूच्या आकाराला झेलच्या स्वरूपात पाठवतोय आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च करतोय तो अमरेशी. ते पण अमरेशी संघ असेल. बघूया अजय या ठिकाणी कशी गोलंदाजी करतो. गोलंदाजी करत असताना कशी या ठिकाणी धावा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करतो तो आपल्याला अजयच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा अजयचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि ते मात्र स्लोवर पेजर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र रमेश याला चेंडू समजले नाही आहे. इथे मात्र बॅट अँड बॉलचे संपर्क होत नाही. इथे आपल्या डॉट बॉलची संख्या होते. आता मात्र धावसंख्येत फिरवते. धावसंख्येत वर ओळखले धावसंख्या आहे ती 1 या आकड्यावरती. एकच धावा एक वाईट टाकलेला नाही दुसरा सेकंड बॉल आणि सुरेख असा ऑन साईडला भिरकावलेला चेंडू क्षेत्रक्षण आडोशी पोहोचून तोपर्यंत सहज शकून इथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जाते. इथे मात्र संघाची धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या होते ती 3 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावरती. आतापर्यंत आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा करतो तंबूच्या मागून गोळी पाठवत होता अजय. पुन्हा अजयचा पुढचा चेंडू रमेश आला आणि रमेशने हलक्या हाताने सहज स्टोअर केलेला चेंडू आणि हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 5 धावा काढवायच्या आम्हाला. संघाची धावसंख्येत 3 भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या होती ती 6 या आकड्यावरती. इथे मात्र हा काय बोलतो नो नाही ओके ठीक आहे ओके 3 बॉल. इथे पंचांकडून काहीच गोलंदाजी या ठिकाणी दंडिस्त करण्यात येतोय.
6च्या 6 बरोबर हॅलो इथे मात्र काहीच कारणास्तव या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी बंदिस्त करण्यात येतोय आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मनीष असेल, आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा करतो तो अमोरेशी संघ असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो गोलंदाजीत असेल अमोरेशी संघाकडून मनीष दाखल झाले. पुन्हा एकदा मनीष याचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेश हा ऑफसाईडला कटवलेला चेंडू तोपर्यंत येथे मात्र सुरेख असे या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून तोपर्यंत संघाची धावसंख्या प्रयत्नी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा करतो तो त्रेपन्न अमोरेशी संघ असेल. पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मनोज आवकेरकर असलेला आणि लॉंग ट्राईकला पाहायला मिळेल. आपल्याला रमेश आवकेरकर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती मनीष दाखल झाले. मनीषचा पुढचा चेंडू असेल मनोज याला आणि मनोजने हा ऑन साईडला कटवलेला चेंडू आणि ते मात्र चेंडू हा सीमारेषा पार होतो. करेंगे मेरा पार तो रन मिलेगे 4-4-4. त्याच्या मात्र संघाची धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले होते आणि 4 चेंडू म्हणजे अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 5व्या चेंडूवरती मनोजच्या बॅट मधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. हा चौकार टीम हिरकणवाडी बी संघासाठी महत्वाचा राहील. तोपर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मनीष होता शेवटचा चेंडू असेल मनोज याला आणि मनोज या चेंडूला सन्मान करेल. मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. तोपर्यंत चेंडू हा यष्टीरक्षक हातात चेंडू हा मागे जातो आणि चेंडू हा सीमारेषा पार होतो. दुसरा एक आपल्याला पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला हिरकणवाडी संघ असेल. तिथे मात्र 1 षटकाचा खेळ संपला जातो आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून तब्बल 15 या आकड्यावरती. काहीस महागडे षटक काही होऊन जाईल ते मनीष याचं ही काहीशी दचल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल की आपल्याला टीम अमोरेशी या संघाकडून. आतापर्यंत 6 हाताळलेत आणि 15 धावा करतो तो अमोरेशी संघ असेल. इथे मात्र 3 षटकांचा खेळ बाकी राहील. इथे मात्र संघाचं दुसरं षटक हाताळताना आपल्याला पण पाहायला मिळत. आपण पाहूया. संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळताना आपल्याला गोलंदाजी मार्गवरती दाखल झाले ते अमित असेल. बघूया अमित वरती कर्मचाऱ्यांनी संघ नायकांनी विश्वास दाखवला आणि अमित याला या ठिकाणी गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय. बघूया अमित या ठिकाणी कशी गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा अमित याचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेश या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पुन्हा एकदा पाहूया. अमितचा पहिला चेंडू असेल रमेश याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल रमेश आणि नॉन ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला मनोज. आणि सुरेख असा हा ऑनसाईडला पटवलेला चेंडू क्षेत्राची आरोग्य पैकी तोपर्यंत सहज सुटून होत्या. त्याचे मात्र 3 धावा कंप्लीट केले जाते. तिथे मात्र संघाची धावसंख्या 3 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती.
त्यांचा धावा किती आहे? 2 धावा. ओके. म्हणजे मात्र हा शॉर्ट रन करण्याचे होते मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. विरोधी संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू मनोज याला आणि मनोजने ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आरोग्य तोपर्यंत सहजरित्या इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्येत बदल होते. धावसंख्येत पहिली अमरोशी या संघाकडून सुरेख अशी या ठिकाणी आपल्याला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मनोज आणि रमेशच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानात आली होती. तोपर्यंत जयच्या स्वरूपात दिलीप बाद झाला होता. पण दिलीपची जागा भरून काढतो तर या ठिकाणी आपल्याला रमेश दाखल झाली. रमेश या ठिकाणी चांगली फलंदाजी करतो. पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेश चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पाहूया. आणि आपल्याला हा वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि ते वाईट चेंडूवरती धाव करते. तिथे तर धावसंख्येत बदल धावसंख्येत सरसंख्य धावसंख्या होते. धाव पत्ती चपळ 19 या आकड्यावरती. काहीशी बच्चन आता गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. अमरोशी या संघाकडून इथे पहिलं षटक हाताळलं होतं ते मनीष यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या धाव पत्ती चपळ 20 या आकड्यावरती. किती चेंडू? दोन चेंडू. त्याचं नाव काय बोलत? पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू रमेश याला आणि बॅक टू बॅक आपल्याला 3 चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाले. काहीशी गचल गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल आपल्याला आम्हीच्या माध्यमातून. येथे मात्र काहीशी धावसंख्येत भर होती. धावसंख्या धावून पत्ती तब्बल 21 या आकड्यावरती. काहीशी गचल गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल आपल्याला. अमरोशी या संघाकडून जर अमरोशी संघाची सातत्याने जर गोलंदाजी अशी राहिली तर याचाच फायदा होईल तो टीम हिरकणवाडी बी या संघाला. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 21 धावा खर्च करतो तो अमरोशी संघ असेल. मनीष पहिले षटक हाताळले तर मनीष यांनी 15 धावा खर्च केले होत्या. तर नंतर दुसरे षटक हाताळतो तो आम्ही त्याने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू रमेश याला. पंच सामना तरी चालू करायचा. आपण थांबू नका. पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू रमेश याला आणि सुरेख अशा आउटसाईडला पटवलेला चेंडू क्षेत्राच्या नावात होती. तोपर्यंत सोय सुखरित्या हे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथे मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या सरसर धावसंख्या होती ती 23 या आकड्यावरती. काहीशी चांगली आपल्याला एक फलंदाजी म्हणावी लागेल. आपल्याला एक चांगलं घराला पाहायला मिळेल. आपल्याला टीम हिरकणवाडी बी संघाकडून रमेश आणि दिलीपच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेशने सर हलक्यात स्टोअर केलेला चेंडू स्वतः मनोज आलेत आणि तोपर्यंत सहज सुटली होती. मात्र 2 धावा कंप्लीट केली जातात. इथे मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 25 या आकड्यावरती. काहीशी गचाल गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. टीम हिरकणीवर ट्रिपल युनिवर्स अमरोशी या संघाकडून धावा खर्च करतोय तो 25 धावा खर्च करतोय. 4 चेंडू पुन्हा एकदा आम्ही पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेशने ऑन साईडला ऑफ साईडला पटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आरोग्य तो सहज सुटून होते. इथे मात्र रमेश असासाठी आणि रमेश बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतो आपल्या टीम हिरकणवाडी बी या संघासाठी. पुन्हा एकदा आम्ही त्याचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि सुरेश असा ऑन साईडला ऑफ साईडला पटवलेला चेंडू
सहस्त्रकुटीचे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पुढचे टप्प्याला 28-11 होते. आतापर्यंत 12 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ संपला जातो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 28-11 वरती. मनीषाने पहिले षटक हाताळलं आणि 15 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक हाताळलं होतं ते अमित याने अवघ्या 13 धावा खर्च करतोय तो अमित. आता मात्र संघाचं तिसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला. प्रशांत ओवाडे उर्फ परशा असेल. परशाने एक चांगला गोलंदाज बघूया. कुठेतरी 2 गोलंदाज या ठिकाणी ज्याच्याने गोलंदाजी केली होती त्याचं तो कमबॅक करतो का पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला प्रशांत उर्फ परशा असेल आणि ओकलवाडी संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी मैदानात आली होती. दिलीप आणि मनोज. तोपर्यंत दिलीप हा पहिले चेंडूच्या झेलच्या स्वरूपात 5 झाला होता आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे. तो बॅटर 3 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला रमेश आणि मनोज असेल. पुन्हा एकदा प्रशांतचा पहिला चेंडू असेल रमेशसाठी आणि रमेश या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा प्रशांत तो रमेश, रमेश तो प्रशांत. सुरेख असा हा ऑफसाईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आरोप केले सहज सोपीरित्या इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29-11 वरती. तिसरे षटक चालू असताना तिसऱ्या षटकातून पहिल्या चेंडूवरती एक धाव करतो तो ठेपलेला अमरशी संघ प्रशांत. तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. दाखल झाले ते प्रशांत असतील. प्रशांतचा पहिला चेंडू असेल मनोजसाठी आणि मनोज या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पुन्हा एकदा पाहूया. आणि ते मात्र बॅटन बॉलचे संपूर्ण तोपर्यंत बॅटची करा लागून स्वतः गोलंदाज बोलून त्या येतात आढळतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र धावसंख्या बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30-11 वरती. प्रशांतने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडू हाताळलेत आणि 2 धावा करतो तो ट्रिपल 11 अमोशी सल्ला असेल. पुन्हा एकदा प्रशांतचा पुढचा चेंडू असेल रमेश याला आणि रमेशने सीधा हा मात्र झेलच्या स्वरूपात एक विस्फोटक तंबूच्या आचराला माघारी जातो तो म्हणजे इथे रमेश या झेलच्या स्वरूपात बाद होतो. एक दुसरा आग्रह भेटतो तो आपल्याला रमेश याचा झेलच्या स्वरूपात. ज्याच्याकडे सातत्याने मोठे फटके खेळण्याची ताकद होती, ज्याच्याकडे ऑफसाईडला फटके खेळण्याची ताकद होती, तो विस्फोटक फलंदाज तंबूच्या आचराला माघारी जात होतो म्हणजे रमेश हा बाद होतो. आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानात आपल्याला बॅटर 4 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मनोज उर्फ माफ करा महेश उर्फ फौजी बघूया आपल्या संघासाठी कशी या ठिकाणी फलंदाजी करतात ते फौजी आहेत. या ठिकाणी कसे या ठिकाणी फलंदाजी करतात पाहूया. कोणाचा प्रचंडाचा पुढचा चेंडू असेल महेश याच्यासाठी आणि महेशने सुरेख असा हा ऑन साईडला पटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवतील पोहोचतील तोपर्यंत सहज सोपी त्या 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. आता मात्र संघाची धावसंख्या भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रसन्नता पुढचा चेंडू महेश याला असेल आणि आपल्याला हा वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि वाईट चेंडूवरती हे धाव करतो आणि त्याच्यामध्ये व्हाईट ची ऍड केली जाते. याचा संघाची धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 34 आकड्यावरती. काहीशी चांगली आपल्याला फलंदाजी म्हणावी लागेल. आपल्याला टीम केरकरवाडी संघाकडून आपल्याला दोन्ही बंधू आहेत महेश आणि मनोज असेल. पुन्हा एकदा ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मनोज आणि लालबागला पाहायला होतो चेंडू मनोजला आणि मनोजला काही चेंडू समजले नाहीये. इथे मात्र डॉटबॉलची सांगता होती. आता मात्र धावसंख्या पुरवते. धावसंख्येची 34 आकड्यावरती. प्रसादाचा शेवटचा चेंडू असेल मनोज याला
आणि सूर्यदासला ऑफसाईडला पटवलेला चेंडू तो त्याचे क्षेत्र हवेतील देखील तो परंतु सहज इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 षटकाचा खेळ संपला जातो. 18 चेंडूंचा खेळ संपला जातो. आणि 18 चेंडूच्या खेळानंतर संघाची धावसंख्या होते ती 35 या आकड्यावरती. आता मात्र शेवटच्या षटक बाकी असेल आणि शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला मथुराम धावलं असेल. इथे मात्र मित्रांनो क्रिकेटमध्ये शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि हाणामारीचं षटक ज्याच्या खांद्यावरती धोरा दिली जातो तो मथुर डावले असेल, मथुराम असेल. बघूया मथुराम या ठिकाणी कसं या ठिकाणी कमबॅक करतो. काहीशी 2 गोलंदाजांनी पहिली वचन गोलंदाजी केली होती, त्याच्यानंतर तिसरी गोलंदाजी केली होती ती प्रशांत याने कमबॅक केलं आणि हाच गोलंदाज पुन्हा चौथा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी कमबॅक करताना पुन्हा एकदा आपल्याला करताना पाहूया. पुन्हा एकदा मथुर डावलीचा पहिला चेंडू असेल मनोजला पुन्हा एकदा मथुरामचा पहिला चेंडू असेल मनोजला आणि मनोज या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पुन्हा एकदा पाहूया. आणि पहिला चेंडू हा आपल्याला एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्या इतकी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघूया 5 चेंडू मध्ये अजून किती धावांचा डोंगर उभा करतो तो हिरकणवाडी बी संघ असेल. काहीशी गचल गोलंदाजी होती त्याच्यात कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला टिपणवाला आंबोडीची संघ असेल. पुन्हा एकदा मित्रांचा पुढचा चेंडू असेल महेशला आणि महेश या चेंडूसाठी फौजी कशासाठी या ठिकाणी फलंदाजी करतात ते पाहूया. आणि सूर्य कसा फौजीने यासाठी ऑन साईडला पटवलेला चेंडू आणि चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. करेंगे बेटा पार तो रन मिलेगे 4-4-4. हे मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केला आणि दुसऱ्या चेंडूवरती सावकार आपल्याला पाहायला मिळेल तो आपल्याला महेशच्या माध्यमातून. इथे मात्र संघाची धावसंख्या 4 ने भरभरते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती. मथुर याने पहिला चेंडू हाताळला आणि धाव खर्च केली पण दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय तो ट्रिपल आंबोडीची संघ असेल. कुठेतरी हा चौकार आपल्याला चांगला म्हणावं लागेल आपल्याला महेशच्या बॅट मधून फौजी यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मथुर यांचा पुढचा चेंडू असेल मथुर याच्यासाठी आणि मथुर कसं या ठिकाणी कमबॅक करतो का पाहूया. आणि तेव्हा बॅटची कडा लागून चेंडू यशस्वीच्या हातात जातो आणि इथे मात्र ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची ताकद होत तोपर्यंत महेश या ठिकाणी बाद होतोय. एक दुसरा एक मोठा हादरा भेटतो आपल्याला हिरकणवाडी बी संघाला आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला टीम बॅट्समन मंगेश अवकेरकर आपण या ठिकाणी आपलं टी शर्ट परिधान करायचं आहे त्यांच्या कप्तानला. तसेच तुम्ही जर पाहिलं तर आता जो या ठिकाणी संघ खेळतोय तो अजय डावले संघ असेल, ट्रिपल आंबोडीची संघ असेल, मथुरचा पुढचा चेंडू असेल मंगेशला आणि मंगेशने हा ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्रक्षण चेंडू हा सीमा रेषा पार होतोय.
मंगेशच्या बॅट मधून आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळाला आणि ते मात्र एक चांगल्या फलंदाजावर तो हल्ला चढवला तो टीम हिरकणीवाडी बी संघाकडून. ते मात्र एक धावांचा डोंगर उभा करतोय आणि ते मात्र संघाची धावसंख्येत भर येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 आकड्यावरती. तुम्ही जर पाहिलं तर 53 वर अमोलशी संघ आज जरी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला दाखल पाहायला मिळेल तरी अजय डावले यांचा या ठिकाणी आम्हाला काल आला होता की सुनील कोकरे साहेब तुमचं या ठिकाणी खूप छान असं आम्हाला समालोचन आवडतं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा नटू याचा पुढचा चेंडू असेल मंगेशाला आणि मंगेशच्या चेंडूला आणि आपल्याला हा वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि तो वाईट चेंडू ते धाव करतो की ते मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 आकड्यावरती. काहीशी गच्चाल गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला 53 अमरोशी या संघाकडून. आता 2 चेंडू असतील. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करावं लागेल नथू याला. पुन्हा नथूचा पुढचा चेंडू असेल मंगेश याला आणि बघूया मंगेश या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करतो पाहूया. म्हणजे नथूचा पुढचा चेंडू मंगेश याला आणि सुरेख असा ऑन साईडला कटवलेला चेंडू स्वतः बाबू आले बॉलवरती आणि तोपर्यंत चेंडू अडवला आणि तोपर्यंत इथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. इथे मात्र धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 47 आकड्यावरती. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. टीम हिरकणीवाडी बी या संघासाठी एक चांगली फलंदाजी म्हणा लागेल. चांगली फटकेबाजी आपतीच फटकेबाजी पाहायला मिळेल की आपल्याला हिरकणीवाडी बी या संघाकडून असेल आणि नथूचा शेवटचा चेंडू असेल मंगेश याला आणि मंगेश या ठिकाणी कशा प्रकारे शेवटच्या चेंडूला सन्मान उत्तर कसं करतो पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा नथूचा पुढचा चेंडू असेल मंगेश याला आणि तो मात्र ब्लॉक मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत काहीसं गचल क्षेत्रक्षण म्हणावं लागेल की आपल्याला अमोलशी संघाकडून तुम्ही इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. शेवटच्या चेंडूवरच्या शेवटच्या चेंडूवरच्या धावा कळवायचे 2 धावा 49 झाले 55. जर तुम्ही जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा असेल तर 11 अमरोशी संघाला असेल चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. अमरोशी संघाकडून असेल 24 चेंडू आणि 50 धावांचे टार्गेट 49 धावांचे टार्गेट सेट केले ते टीम 50 धावांचे टार्गेट सेट केले ते टीम 111 अमरोशी या संघाला असेल. या अमरोशी संघाला विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पाणी या ठिकाणी सकाराम लांबून कुठे असतील तर आपण या ठिकाणी आम्हाला थोडीशी या ठिकाणी आपण समालोचन करायचं आहे. आपल्या सुमधुर संगीत आवाजामध्ये आपण चांगले या ठिकाणी समालोचन करता. सकाराम वगैरे कुठे असतील तर त्यांनी आपण या ठिकाणी एक 5 मिनिट या ठिकाणी आपण या ठिकाणी समालोचन करायचं.
तसेच तुमच्या आमच्या भेटीसाठी आलेली स्पर्धा 2024 पर्व दुसरे असेल एक रोमांचक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला या ठिकाणी आज हे नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतील. तसेच तसेच चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा तो आंबोशी संघाला असेल. तसेच हिरकणीवाडी बी संघाला विनंती असेल की आपण लवकरात या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तसेच 111 आंबोशी संघाला विनंती असेल की आपण आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हे पहिल्या फेरीतील आपले दुसरे आपल्याला गमासा युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला आंबोशी विरुद्ध हिरकणीवाडी बी संघ असेल. दोन्ही बलाढ्य संघ असतील. तुम्ही जर पाहिले तर एक साईडला पाहिले तर मनोज अवकेरकर दिलीप असेल, एक साईडला पाहिले तर अजय. तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच बलाढ्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल तो आंबोशी संघ असेल. तुम्ही जर पाहिले तर एक नामांकित गोलंदाज फलंदाज असलेले दोन्ही भरण असलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला जरी या ठिकाणी अजय डावले नसतील तरी त्या ठिकाणी असते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असते ही स्पर्धा पाहतायत. त्यांनी स्वतःहून आम्हाला या ठिकाणी कॉल केला की चांगली स्पर्धा या ठिकाणी चालू आहे, चांगला या ठिकाणी तुम्ही समालोचन करताय. तसेच या लक्ष्मण जाधव सर असतील आणि त्यांचे समेत असतील सुजय शेलार असेल. आपण सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. तसेच हे क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. हे बॅट्समॅन काय तुमचं अजय थांब कोण येतं महागा बोलता आज नाही थांब रोज लवकर चौकर सोडले तुम्ही 2 वाजले आता दुसरं राऊंड चालू आहे. दुसरा राऊंड नाही शिकतोय शिकलेलं चांगलं असतं ते एक रन किती करते येत नाही. अरे हे मिनलला सांगतोय काय कोण लिहत जावा दुसरा होता सतीशन भाऊ. हा सतीशन भाऊ ली बॅट्समॅन सतीश असं तसेच आंबोशी संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला बाबू आणि प्रशांत. बरोबर चालेल. तसेच आंबोशी संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला स्ट्राईक यायला पाहायला मिळेल. आपल्याला बाबू एक डावखोरा एक रायटी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला बाबू असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला सतीश फोगड असेल उर्फ पार्श्व असेल. आणि हिरकणीवाडी बीज संघाकडून आपल्याला संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळलेलं पाहायला भेटेल. आपल्याला दिलीप उर्फ चांदा. हिरकणीवाडी बीज संघाकडून आपल्याला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल दिलीप याचा पहिला चेंडू असेल. बाबू याला तेवढ्याच ताकदीत आपल्याला फलंदाज आहे तो बाबू. बघूया या ठिकाणी कशी फटकेबाजी करतो आणि 50 धावांचा पाठलाग करायचा तो 111 आंबोशी संघाला असेल. पंच सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. अजून पहिल्या फेरीतील पुन्हा एकदा दिलीप याचा पहिला चेंडू असेल बाबू याला आणि बाबू या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पाहूया. आणि ते मात्र स्लोअर परी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ते मात्र बॅटची कडा लागून येते मात्र विस्फोटक फलंदाज
तंबूच्या अस्त्राला माघारी जातो तो म्हणजे बाबू हा बाद होतोय. एक मोठा मासा गाळाला लागतो तो म्हणजे बाबू हा जेलच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. तुम्ही जर पाहिलं, चला बॅट्समन आपण लवकर यायचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर हिरकणीवाडी संघाने अमरोशी संघाने प्रथमतः नाणेफेक प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं ते हिरकणीवाडी बी संघाला. हिरकणीवाडी बी संघाकडून तुम्ही जर पाहिलं तर होतं तर कमबॅक केलं. आता हिरकणीवाडी संघात तुम्ही जर पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानात आली होती आणि झेलच्या स्वरूपात दिलीप हा बाद झाला होता. तसंच या ठिकाणी संघाकडून पहिल्या चेंडूवरती श्रीगणे केल्या जातो आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागून चेंडू यष्टीरक्षेच्या हातात जातो आणि एक विस्फोटक फलंदाज पहिल्या चेंडूवरती तंबूच्या अस्त्राला माघारी जातो तो म्हणजे बाबू हा बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो अजय हिरवे असेल. बघूया तशाच ताकदीच्या तेवढ्या हायटीच्या तेवढ्या ताकदीचा हा फलंदाज आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अजयने गच्चाल गोलंदाजी केली होती त्याचाच कमबॅक अजय आपल्या फलंदाजीमध्ये करताना दिसतो का पाहूया. पुन्हा एकदा दिलीप याचा पहिला चेंडू असेल, दुसरा चेंडू असेल अजय याला आणि अजय या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल आणि हा फुलटा चेंडू क्षेत्ररक्षणे अडवला आणि चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. करेंगे बेडा पार तर रन मिलेगे 4-4. इथे मात्र संघाची धावसंख्येत 4 भर पडते त्याच्यामध्ये एक नोची ऍड केली होती तर संघाची धावसंख्या 5 भर पडते. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होती ती कड्यावरती. दिलीप याने पहिला चेंडू हाताळला होता आणि पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज तंबूच्या अस्त्राला माघारी पाठवत होते बाबू आणि दुसरा चेंडू आपल्याला फरक पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. मात्र संघाची धावसंख्येत भर होते. वाईट आणि आतापर्यंत दिलीप जो कमबॅक केलं पहिल्या चेंडूवरती झेल बाद केला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात चौकार लगावला होता आणि पुन्हा एकदा दिलीप याचा पुढचा चेंडू असेल अजय याला आणि अजय या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पाहूया. पुन्हा एकदा आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र अजय याला काहीसा चेंडू समजले नाहीये. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आपल्याला दिलीपच्या माध्यमातून. जर अमरोशी संघाला सामना जर विजय व्हायचा असेल, पारडा आपल्याकडे झुकवायचा असेल तर अजय आणि सतीशाला चांगली या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा दिलीपचा पुढचा चेंडू असेल अजय याला आणि हा अजय या ठिकाणी झेल सुटला जातो तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. चांगली थाटणीची गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला दिलीपच्या माध्यमातून. चार चेंडू आणि 6 धावा खर्च करतो आणि विस्फोटक फलंदाज तंबूच्या आकाराला माघारी जातो तो म्हणजे बाबू बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो अजय. पुन्हा एकदा दिलीप याचा पुढचा चेंडू असेल प्रशांत याला आणि प्रशांतने हा ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवतील फेकतील स्वतः मंगेश चेंडूवरती अडवले आणि तोपर्यंत इथे खराब थ्रो केले. खराब थ्रो होती. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. इथे मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पण त्याला क्षेत्ररक्षणची साथ लागत नाहीये. त्याच्यामुळे संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली गोलंदाजी, चांगलं एक रनअप आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला ह्या अमरोशी संघाकडून. पुन्हा एकदा दिलीप यांचा पुढचा चेंडू असेल दिलीप यांचा शेवटचा चेंडू असेल प्रशांत यांच्यासाठी आणि प्रशांत या चेंडूला कशा प्रकारे दिलीपला सन्मान करेल पाहूया. आणि सुरेख असा ऑन साईडला कटवलेला चेंडू स्वतः संघाचे संघ दिलीप मनोज आला तोपर्यंत आणि तोपर्यंत चांगला थ्रो केला तोपर्यंत एक धाव खर्च केली जाते. इथे मात्र एक षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि एक षटकाच्या समाप्तीपर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग करायचा तर टीम ट्रिपल इलेव्हन अमरोशी संघाला असेल
जर आंबोडेश्वर संघाला आपलं पारणं आपल्याकडे झुकवायचं असेल तर बाबू माफ करा, अजय आले सतीश याला चांगली या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, तर कुठे काहीसा सामना आपल्याला कुठेतरी आंबोडेश्वर संघाकडे आपल्याला झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. जर सातत्याने जर गोलंदाजी अशी जर टीम हिरकणीवाडी संघाकडून जर राहिली तर काहीसा पुढे सामना आपल्याला हा हिरकणीवाडी संघाकडून आपल्याला झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. येथे मात्र एक षटकाचा खेळ संपला जातो आणि दुसरं षटक हाताळता आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला मनोज असेल संघाचं दुसरं षटक असेल आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळता आपल्याला पाहायला मिळतो. मनोज याचा पहिलं चेंडू असेल प्रशांत याला आणि सुरेख असा भिरकावलेला चेंडू स्वतः आणि तो आता सुरेख असा झेल टिपला जातोय आणि विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला झेलच्या स्वरूपात बाद होतो, तो म्हणजे प्रशांत या ठिकाणी बाद होतोय. येथे मात्र फलंदाजाचा झेल टिपला जातो, येथे मात्र फलंदाजाचा या ठिकाणी खेळ संपला जातोय. काहीसे चांगले या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळेल. आपल्याला हिरकणवाडी बी संघाकडून चेंडू हवाई सफर होतो आणि हवाई सफरवरती झेल टिपला जातो आणि येथे मात्र फलंदाजाचा खेळ संपला जातो आणि येथे नवीन फलंदाज आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला 4 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला मनीष दाखल झालेले असतील. बघूया प्रशांत आणि बाबूची या ठिकाणी मनीष या ठिकाणी जागा भरून काढतात का पाहूया. चांगली गोलंदाजी फाटण्याची गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आपल्याला टीम हिरकणवाडी बी संघाकडून मनोजने पहिल्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपाचा गडी बाद केला, तो म्हणजे प्रशांत. पुन्हा एकदा मनोजाचा पुढचा चेंडू असेल आणि हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तो वाईट चेंडूवरती धाव खर्च केली जाते. येथे मात्र संघाच्या धावसंख्येत भर बदलते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. पंच सामना त्वरित पूर्ण करायचा आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत, नाहीतर षटकामध्ये फेरबदल करण्यात येतील याची सर्व संघाला विनंती राहील. पुन्हा एकदा मनोजाचा पुढचा चेंडू असेल मनीष याला आणि मनीष दाखल झाले मनीष कसे आणि पुन्हा एकदा आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळाला. याचे मात्र कुठेतरी आपल्याला मनोजची ट्रेन आता आपल्याला रुलावरून आपल्याला भरकटताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र मनोजाला काहीशी दिशा सापडत नाहीये. पुन्हा एकदा आपल्याला हा वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि वाईट चेंडूने धावसंख्या भरत पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती. काहीशी गच्चाल गोलंदाजी आता म्हणावी लागेल आपल्याला टीम हिरकणीवाडी बी संघाकडून मनोजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मनोजाचा पुढचा चेंडू असेल मनीष यांच्यासाठी आणि मनीषने असा उंच हा आणि झेल सुटला जातोय. तोपर्यंत येतो मात्र पंच धाबा काढवायचे आम्हाला. तोपर्यंत येतो मात्र पंच मात्र हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र कुठेतरी आपल्याला हिरकणवाडी बी संघ आपल्याला गच्चाल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये तुम्ही पाहिलं होतं तर मनोजाने चांगली फलंदाजी केली होती, तीच गच्चाल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्याला 15 आणि तसेच धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 15 या आकड्यावरती. मनोजाचा एकच चेंडू झालेला आहे. बॅक टू बॅक आपल्याला 3 चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाले आणि धावसंख्येत भर पडते. एक चेंडू अजून 5 चेंडू शेष असतील, 5 चेंडू शेष असतील, एक चेंडू. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 15 या आकड्यावरती आणि काहीसा या ठिकाणी गोलंदाज बंदिस्त केला जातोय. मनोजाने या ठिकाणी बंदिस्त केले जाते. मनोजाने पहिल्याच चेंडूवरती जयच्या स्वरूपात एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी पाठवला होता आणि नंतर मनोज आणि गोलंदाजी हातात असताना वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले.
आणि या ठिकाणी मनोज याला काहीच बंदिस्त करण्यात येते आणि त्यांची जागा घेण्यासाठी येते तो. हॅलो कॉमेंट करते तुला युट्यूबला व्हिडिओ पाठवतो त्याच्यावर लिंक पाठवतो त्याच्यावर ओपन कर. तसेच मनोजाला काहीच या ठिकाणी बंदिस्त करण्यात येत आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतो तो रमेश असेल. रमेशने काहीशी फलंदाजी केली होती. तसेच रमेश या ठिकाणी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी ते करतात का पाहूया. संघाचे दुसरे षटक होतात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला रमेश दाखल झालेले असतील. रमेश पुन्हा एकदा रमेश याचा पुढचा चेंडू मनीष अजय याला असेल आणि अजयने हा ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आडवतील पोहोचतील तोपर्यंत सहज सोडून इथे मात्र 3 धावा कंप्लीट केले जात आहेत. येथे मात्र धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडू हाताळण्यात आले. 18 धावा करतो तो टीम हिरकणीवाडी संघ असेल. काहीच थोडस गचल गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. टीम आपल्याला हिरकणीवाडी संघाकडून असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो. गोलंदाज असेल रमेशचा पुढचा चेंडू असेल मनीष याला आणि मनीष या चेंडूला कशाप्रकारे सांग आणि इथे मात्र सोम पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आता मात्र डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र धावसंख्या स्थिरावते. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या आहे ती 18 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 18 धावा खर्च करतो. 3 चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा रमेशचा पुढचा चेंडू मनीष याला आणि हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल वाईट प्लस 1 ऍड केली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जाते. येथे मात्र संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. काहीशी गचल गोलंदाजी म्हणावी लागते. चेंडू बाकी असेल अजय याला आणि अजय या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पुन्हा एकदा पाहूया. जमीनचा पुढचा चेंडू अजय याला आणि तो मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा अंकुर सरांचा इशारा होता. हा वाईट चेंडू आणि चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. येथे मात्र बायच्या स्वरूपात आपल्याला चौकार पाहायला मिळाले. एक धाव ऍड केली जाते. हे मात्र संघाच्या धावसंख्यात भर पडली जाते. संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली जाते 30 या आकड्यावरती. येथे मात्र काहीसा गच्चाल गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. टीम हिरकणीवाडी संघाकडून धावसंख्या 20 नो दिला का वाईट जा वाईट काय पण टाकते शेवटी एक चेंडू टाकू दे नाही संपूर्ण ना बोलू. एक टाकू दे. एकच बोल राहिले. हा आणि नवीन गोलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या टीम नाव काय होतं गौरवाचा पहिला चेंडू असेल अजय याला आणि सुरेख असा पटकावलेला चेंडू आणि चेंडू हा सीमा रेषा पार येतोय हा षटकार. येथे मात्र धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्येत काहीशी गोचल गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आपल्याला टीम हिरकणीवाडी संघाकडून आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला जातो. तर 12 चेंडू आणि टार्गेट किती आहे? बोला 50 ना. 30 झाले. 12 बॉल किती झाले ना? 14 पाहिजे. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांचा पाठलाग करायचा होतो. टीम 12 चेंडू आणि 14 धावा 14 धावा आणि 12 चेंडू असे या सामन्याचं समीकरण असेल. जोपर्यंत अजय आणि मनीष मैदानामध्ये राहील तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी सातत्याने आपल्याला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर पाहिलं तर आंबोशी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पण काहीशी गचल गोलंदाजी केली होती. पण तोच आंबोशी संघ पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. ती टीम
आमरोशी आमरोशी संघाला असेल आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला येईल आपल्याला रविराज असेल. रविराजचा पहिला चेंडू असेल आणि वाईट चेंडू तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. येथे मात्र धावसंख्या भरपणे धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 आकड्यावरती. पाणी तिथं भरलेलं आहे तिथं यायला पाहिजे. खोकला लागला इथे पाणी हल्ला तर तुम्ही पाणी लवकर पिया. तसंच पहिल्या चेंडूवरती धाव खर्च केला जातो. धावसंख्येत भर पण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 आकड्यावरती. आणि सूर्यकासर या ठिकाणी झेल टिपला जातो का आणि इथे मात्र आक्रमक फलंदाज स्वतः गोलंदाज या ठिकाणी धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 आकड्यावरती. चांगली आपल्याला गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. जरी मिळताना तुम्ही मूर्ती लहान असेल कीर्ती मान असेल रवी असेल तुम्ही मित्रांनो जर पाहिलं तर पाताळी या ठिकाणी मॅच झाले त्या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं होतं तर पूर्ण दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच गोलंदाजीने सलग 9 कॅच झेल टिपला होता आणि आपल्या संघाला आपल्या झेलवरती प्रथम क्रमांकाचा मानकरी मिळवून दिला होता तोच हा रविराज असेल. आणि ते मात्र ब्लॉक पद्धतीचा जो चेंडू पाहायला मिळाला मनुष्याला काहीच चेंडू समजले नाही आहे तोपर्यंत इथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. इथे मात्र धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 आकड्यावरती. सुंदर टिपवून म्हणावं लागेल आपल्याला दोन्ही फलंदाजाचा. माफ करा जोर मी दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि सुरेख असा मनीष असेल आणि सुरेखाचा चेंडू हा सीमारेषा मारतोय. ताकदीचा वापर तरी येतो हा षटकार. 6 धावा शिवरायांचा छावा. आता मात्र धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता असेल ती ट्रिपल लेवल आमरोशी या संघाला असेल. काहीसा गचल गोलंदाजीचा भांडा म्हणावं लागेल तर आपल्याला. 46 झाले 48 बोलले ते 46 50 झाले त्यांची टोटल. तू इथं बसलो पुन्हा एकदा रविराजचा पुढचा चेंडू. आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता 4 धावांची आवश्यकता असेल ती टीम आमरोशी संघाला असेल. आणि सुरेख असा हा ऑल साइड पार रन विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि जो पराजित संघ होते त्याचे हार्दिक अभिनंदन. प्रथमतः या ठिकाणी एक दुसरे आपल्याला तिसरे घमासान आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला